घडामोडींच्या दुपारच्या बातम्या। भारतीय लष्कर पुण्यामधील सरहद फाउंडेशन आणि अरहम फाउंडेशनच्या सहकार्याने कारगिल विजयाच्या 26 वर्षांच्या स्मरणार्थ अर्ध मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लष्करी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात झाली। दरम्यान यावेळेला एकनाथ शिंदे यांच्याशी हिंदी भाषा सक्ती, महायुती आणि मनसेची युती यासोबतच रायगडमधल्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात चर्चा केली आहे। आमचे प्रतिनिधी दीपक पळसुले यांनी। आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। शिंदे साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सरकार तिसऱ्या भाषेची सक्ती करते असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। शिवसेना म्हणून काय आपली भूमिका आहे, याशिवाय सरकार म्हणून आपली काय भूमिका आहे? खरं म्हणजे तिसरी भाषा जी आहे ती सक्तीची नाही आहे आणि हिंदी बरोबर इतरही भाषा ज्यांना शिकायच्या असतील ते ऐच्छिक ठेवलेले आहेत। तो काय रेशो विद्यार्थ्यांचा ठेवलेला आहे, त्याप्रमाणे त्याचा खुलासा शिक्षण मंत्र्यांनी केलाय आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेला आहे। याचं फक्त राजकारण इतर लोक करतायत। या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलेलं होतं की गिरगावमधलं उद्धव ठाकरेंनी सुरू केलेलं मराठी रंगभूमीचं दालन हे सरकारकडनं बंद पाडण्याचा घाट घातला जातोय आणि त्या कार्यालयामध्ये इतर कार्यालय घुसवली जात आहेत। आता मुंबई महापालिकेची निवडणूक आल्यामुळे मराठी माणूस आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आवई उठवतील। हे आता जे काही आवई उठवत आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं काही तथ्य नाही आणि मराठीचं जिकडे दालन असेल तिथं कुठलंही ते दालन बंद सरकार करणार नाही। सेना भवनाच्या बाहेर ठाकरे सेनेकडनं एक पोस्टर लावण्यात आलेलं आहे, ते म्हणजे की जय मा कामाख्या आणि पुढे उद्धव ठाकरेंचं सरकार येऊ दे असं त्यांच्याकडून पोस्टर लावण्यात आलं। आता यानंतर आपली प्रतिक्रिया काय? अरे बाबा, आम्ही आता दर्शनाला कामाख्या देवीला गेलो होतो। आता त्याच्याबद्दल किती काय काय त्यांनी आमच्यावर आरोप केले। आता त्यांना मला वाटतं बरं आहे, सुबुद्धी आले, कामाख्या मातेने सुबुद्धी दिली आहे। पहिले कामाख्या मातेवर पण देवीवर पण त्यांनी त्या याच्यामध्ये शिंतोडे आरोप केले। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि तुमचे जे मंत्री आहेत त्यांचे एकमेकांमध्ये व्हिडिओ वॉर, एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। भरत गोगावलेंचे काही व्हिडिओ समोर आलेले होते। हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी चाललंय सगळं? भरत गोगावलेंनी त्याच्याबद्दल खुलासा केलेला आहे, त्यामुळे मला आणखी त्याच्याबद्दल काय बोलण्याची आवश्यकता वाटत नाही। आगामी महापालिका निवडणुका आहेत, याच्यामध्ये तुम्ही दिलसे तर महायुती सोबत आहात, पण मनसे कुठे आहात? महायुतीत आम्ही लोकसभा लढलो, महायुतीत आम्ही विधानसभा लढलो आणि जिंकलो, त्यामुळे पुढच्या निवडणुका देखील महायुतीच जिंकेल। पण मग स्नेहभोजनाची जी सगळी चर्चा चालली, उदय सामंत म्हणाले की शेवटच्या टप्प्यात आहे, राज ठाकरेंना भोजनाचं आमंत्रण दिलं जाईल। राज ठाकरे आणि आमचे पहिल्यापासूनचे चांगले संबंध आहेत। काय म्हणजे भेटलं सोबत, मी त्यांच्या घरी जेव्हा स्नेहभोजनाला मला बोलवलं गेलो। याचा राजकीय अर्थ काढणं चुकीचं आहे। आता कोण राजकीय अर्थ काढतंय आणि कोणाला घाई झाली ते बघा तुम्ही। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह मी दीपक पळसुले, एबीपी माझा, कारगिल।